हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 2.44 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. A Limited holds 80% of the equity share capital of B Limited which was acquired on 31st March 2024. आता याचा अर्थ आहे ए लिमिटेडनी 80% शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत बी लिमिटेडचे. कारण इथं लिहिलं ए लिमिटेड होल्ड्स म्हणजे घेतले. किती घेतले शेअर्स? ए लिमिटेडने 80% इक्विटी शेअर्स घेतले बी लिमिटेडचे. म्हणजे ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड बी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. आणि पुढं असं सांगितलं आहे की कधी ॲक्वायर केलेली आहे तर 31st मार्च 2024ला. when the later company had a credit balance of profit and loss account of ₹15,000. आता इथं नीट बघा, क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आहे. तर त्या कंपनीला म्हणजे बी लिमिटेडला प्रॉफिट झालेला होता 15,000. कधी? तर ॲक्वायर करायच्या अगोदरचा हा प्रॉफिट आहे. अँड जर्नल रिझर्व ऑफ ₹20,000 म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व हा बी लिमिटेडचा कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचा आहे. म्हणजे हे तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येणार आहे. त्याच्या पुढे सांगितलं आहे स्टॉक हेल्ड बाय ए लिमिटेड इन्क्लूड ₹5,000 फॉर गुड्स सप्लायड बाय बी लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन द सेलिंग प्राईस. तर इथं बघा असं सांगितलं आहे की ए लिमिटेडने ए लिमिटेडच्या स्टॉकमध्ये 5,000चा गुड्स आहे की जो बीने सप्लायड केलेला होता. बीने सप्लाय केलेला होता म्हणजे काय, तर बीने विकलेला होता ए लिमिटेडला. असा 5,000 रुपयाचा स्टॉक आहे आणि तो स्टॉक एच्या स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा स्टॉक लेस करायचा आहे कारण इन्क्लूड लिहिलं आहे, पण 5,000 नाही. तर त्याने सांगितलं आहे कसं आहे, तर प्रॉफिट ऑफ 20% ऑन द सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईसच्या 20% त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड आहे. तर तो आपल्याला प्रॉफिट बघायचा आहे किती आहे आणि तेवढा तो अनरिअलाइज प्रॉफिटमधून स्टॉकमधून मायनस करायचा आहे. तर आता ह्याची प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे ही ॲडजस्टमेंट मी पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. तर हे लक्षात ठेवा, स्टॉकशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. तर तुम्ही काय करा, स्टॉकला स्टार करून ठेवा. इथं स्टॉकला स्टार करून ठेवा. त्याच्या पुढं सांगितलेलं आहे फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2025. एक 31st मार्च 2025ची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. तर हा इयर एंडिंगचा म्हणजे करंट इयरचा किंवा त्याला असेसमेंट इयरचा आपल्याला इथं बॅलन्स शीट दिलेली आहे. इथं जो प्रॉफिट अँड लॉस आहे जर्नल रिझर्व हा कुठला आहे, तर पूर्ण 1 इयरचा आहे. म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31st मार्च 2025 पूर्ण एका वर्षाचा प्रॉफिट आपल्याला इथं दिलेला आहे. हा नेट प्रॉफिट आहे. शेअर कॅपिटल दिलेला आहे लायबिलिटीला. इश्यूड सबस्क्राईब अँड पेड ऑफ कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ₹10 पर शेअर आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा बीचं तुम्ही नंबर ऑफ शेअर्स फाईंड कराल तेव्हा 1 लाख हे जे कॅपिटल आहे त्याला डिवाइड करायचं आहे ₹10 म्हणजे तुमचे नंबर ऑफ शेअर्स फाईंड होणार आहेत. आणि मग त्यातले 80% शेअर्स बी लिमिटेडचे ए लिमिटेडनं ॲक्वायर केलेत. मग पहिलं तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाईंड करावं लागेल. त्याच्या 80% शेअर्स एनी होल्ड केलेले आहेत किंवा ॲक्वायर केलेले आहेत. त्याच्या पुढे लिहिले कॅपिटल रिझर्व बीचा दिलेला नाही, एचा आहे. तर एचा कॅपिटल रिझर्व डायरेक्ट बॅलन्स शीटला येणार आहे. जर्नल रिझर्व एचा बॅलन्स शीटला येणार आहे आणि बीचा जो आहे तो तुमचा कॅपिटल प्रॉफिट काढताना घ्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस दोघांचा दिलेला आहे. एचा जो प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे हा कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस फाईंड करताना घ्यायचा आहे. आणि हा जो बीचा दिलेला आहे 10,000 प्रॉफिट अँड लॉस हा तुम्हाला कॅपिटल प्रॉफिट फाईंड करताना आणि रेव्हेन्यू प्रॉफिट फाईंड करताना विचारात घ्यायचं आहे. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. ही तुमच्या बॅलन्स शीटला येईल. त्याच्या पुढं दिलेला आहे ॲसेटला फिक्स ॲसेट आहे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे 8,000 शेअर्स ऑफ बी लिमिटेड. 80% पण काढायची गरज नाही कारण त्यांनी इथं 8,000 दिलेलं आहे. तर बीचे जेवढे शेअर्स होते त्याच्या 88,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे 8,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. आणि हे आहे कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस ही तुम्ही गुडविलच्या कॅल्क्युलेशनला घेता. त्याच्यानंतर स्टॉक दिलेला आहे. स्टॉकला आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिट काढायचा आहे आणि तो स्टॉकमधून लेस करायचा आहे बॅलन्स शीटला. आणि त्याच्यानंतर डेटर्स आहेत हे बॅलन्स शीटला येतील. कॅश पण बॅलन्स शीटला येईल.
त्याच्या पुढं आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग त्यांनी सांगितले प्रिपेअर करा कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. पण बॅलन्स शीट बनवताना आपल्याला वर्किंग नोट कराव्याच लागतात. म्हणून आपण सगळ्यात पहिलं वर्किंग नोट करूया. गिवन इन्फॉर्मेशन 1. तर आपण सगळ्यात पहिलं लिहिणार आहोत ए लिमिटेड होल्ड 80% ऑफ इक्विटी शेअर्स लिहिलं तरी चालेल. ऑफ बी लिमिटेड पुढं सांगायचं आहे ऑन 31 मार्च 2024. ॲज इट इज जसं आहे तसं बघून लिहा. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त नाव देताना द्यायचं आहे कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट. सोल्युशनमध्ये आपण इथं लिहू कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. त्याच्यामध्ये पहिली आहे ए लिमिटेड ॲक्वायर. तुम्ही आहे तसं पण लिहू शकता, हेल्ड लिहू शकता किंवा ॲक्वायर लिहू शकता. 80% शेअर्स ऑफ बी लिमिटेड. कोणाचे? तर बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ए लिमिटेडनी. पुढं तारीख टाकायची आहे. कधी ॲक्वायर केले? ऑन 31 मार्च 2024. नीट तारीख बघा 24, 25 नाही आहे. तर ह्या तारखेला शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे 80%. तर तुम्ही वर्किंग पण करू शकता. वर्किंग करायची पण गरज नाही कारण इथं सांगितलं 8000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. आपली दुसरी वर्किंग नोट असते. आपण इथं म्हणणार आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. आता इथं फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडनं ॲक्वायर केले. तर इथं दिलेलं आहे 8000. आणि जर तुम्हाला इथं 80%चा मिनिंग समजावून घ्यायचा असेल तर तुम्ही ही वर्किंग नोट बघू शकता. 80% म्हणजे बघा आपण पहिलं नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे आहेत बी लिमिटेडचे. तर बी लिमिटेडचं कॅपिटल किंवा नंबर ऑफ शेअर्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. कॅपिटल इथं दिलेलं आहे 1 लाख डिवाइड बाय ईच शेअर आहे 10 रुपीज ईच. एक शेअर 10 रुपयाचा आहे. तर नंबर ऑफ शेअर्स आले 10,000. ह्या झिरोला हा झिरो कट झाला. हे 1 2 3 4 झिरो म्हणजे 10,000. 10,000 हे नंबर ऑफ शेअर्स होते. त्याच्या 80% त्यांनी काय केलेलं आहे ॲक्वायर केलेत. 80% आपण असं लिहितो 80/100. तर आपल्याला काय करायचं आहे ह्या झिरोला हा झिरो कट झाला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला. 8 1 जा 8 1 2 3 झिरो म्हणजे 8000 हे नंबर ऑफ शेअर्स आले. त्यांनी ॲक्वायर केले ते नंबर ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेडनं एवढे शेअर्स ॲक्वायर केले. आणि ऑलरेडी तुमच्या इथं बॅलन्स शीटला पण दिलेलं आहे. जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ह्या वर्किंग नोटनी काढू शकता. पण तुमचा वेळ जाईल. फक्त तुम्हाला 80%चा मिनिंग समजावं म्हणून मी हे काढून दिलेलं आहे. तर ॲक्वायर केले त्याच्याखाली आपण लिहितो इश्यूड शेअर्स बाय शेअर्स इश्यूड बाय बी लिमिटेड. बी लिमिटेडने इश्यू केले. ए लिमिटेडचे शेअर्स किती होते ॲक्वायर किती केले तर 8000. आणि आपण वर्किंग नोट पण केलेली आहे. इश्यू किती केलेले होते तर आपण इथं काढले बघा किती होते नंबर ऑफ शेअर्स काढलं कॅपिटल डिवाइड बाय ईच शेअर्स. तर 10,000 हे इश्यू केलेले शेअर्स होते. म्हणजे इथं आहे बॅलन्स शीटला तुम्ही 1 लाख डिवाइड बाय 10 म्हणजे आले 10,000. ह्यांचा रेशो कसा येईल बघा. रेशो आपण इथं काढून घेऊ 8000 डिवाइड बाय 10,000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले. 2च्या टेबलमध्ये 8 आणि 10 आहे. 2 4 जा 8 2 5 जा 10 रेशो आला 4/5. हा होल्डिंग कंपनीचा रेशो असतो.
इथं होल्डिंग कंपनी आहे ए लिमिटेड आणि सबसिडरी कंपनी आहे बी लिमिटेड. तर हा रेशो ए लिमिटेडचा आहे. मग बी लिमिटेडचा किती असेल बघा, इथं 5 आहे म्हणजे 4मध्ये किती ॲड करावं लागेल 1, म्हणजे 1/5. डिनॉमिनेटर दोघांचा इक्वल येण्यासाठी आपण काय करतो, 4मध्ये कोणता तरी नंबर ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर येतो. मग हा डिनॉमिनेटर येण्यासाठी 4मध्ये किती ॲड करावं लागेल 1. 4 + 1 5. म्हणजे हा रेशो आहे ए लिमिटेडचा आणि हा आहे बी लिमिटेडचा. म्हणजे बी लिमिटेडचा आहे 1/5. तर इथं आपण लिहिणार आहोत 4/5. हा रेशो आपण फाईंड केला. हा कोणाचा आहे, ए लिमिटेडचा रेशो फाईंड केला. आता आपण जे पण कॅल्क्युलेशनला अमाऊंट घेतो आहे त्या कोणाच्या घेतो आहे, तर बी लिमिटेड. बी हे पण आपण बीशीच रिलेटेड इन्फॉर्मेशन इथं पुट केलेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंट वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आपल्याला माहिती नाही प्रॉफिट आहे का लॉस, म्हणून आपण असं लिहू प्रॉफिट ऑर लॉस. तर आता ह्याच्यामध्ये घेताना एक लक्षात ठेवायचं, जी पण तुमची कंपनी असेल ती ॲक्वायर करायच्या अगोदर जो पण प्रॉफिट अँड लॉस असेल किंवा जर्नल रिझर्व्ह असेल किंवा एखादी ॲसेट इन्क्रीज झाली असेल किंवा डिक्रीज झाली असेल तर ते येतं कॅपिटल प्रॉफिटला. तर इथं कॅपिटल प्रॉफिट कसा येतो बघा, 1 एप्रिल 2024, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. इथं आपलं इयर संपलं 2025ला 31 मार्च 2025. तर त्यांनी सांगितलं की ॲक्वायर कधी केलेली आहे, तर 31 ह्याच्या अगोदरचं वर्ष, म्हणजे ह्याच्या अगोदरची तारीख असणार आहे 31 मार्च 2024. मार्च, एप्रिल, मे, जून असं चालत येतं, परत मार्च येतो, म्हणजे इथपर्यंत. तर ह्याच्या अगोदरचा जो पण प्रॉफिट आहे कधी, तर 31 मार्च 2024चा किंवा 1 एप्रिल 2024च्या अगोदरचा जो पण प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह आहे तो कुठे येणार आहे, कॅपिटल प्रॉफिटला. तर ह्याच्यावर बघा आपल्याला असं दिसतंय की इथं तारीख दिली बघा, नीट क्वेश्चन बघा. 31 मार्च 2024 when a later company had a credit balance. क्रेडिट म्हणजे प्रॉफिट, क्रेडिट म्हणजे प्रॉफिट आणि डेबिट म्हणजे लॉस. तर इथं प्रॉफिट सांगितलेलं आहे 15,000 होता आणि जर्नल रिझर्व्ह 20,000. तर सांगितलं आहे कधी, की जेव्हा कंपनी ॲक्वायर केली तेव्हा, म्हणजे त्यांच्याकडं किती प्रॉफिट होता. तर आपण इथं रेड पेनने लिहू, ॲक्वायरच्या अगोदरचा प्रॉफिट आहे, प्रॉफिट सांगितलेलं आहे 15,000 आणि रिझर्व्ह 20,000. प्रॉफिट 15,000 आणि रिझर्व 20,000. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे येणार आहे तुमच्या कुठं, तर कॅपिटल प्रॉफिटला, कारण ॲक्वायरच्या अगोदर दिलेला जर्नल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस कुठे येतो, कॅपिटल प्रॉफिटला येतो. आणि आता प्रॉफिटच आहे कारण क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे प्रॉफिट आहे. तर हे दोघं पण कुठे येणार आहेत, तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला. पहिला आपण लिहिणार आहोत इथं फर्स्ट जर्नल रिझर्व्ह. कधीच आहे, 31 मार्च 2024 आहे. चुकून तुम्ही 25 बघाल, 24 आहे. किती आहे, 2024 इथं. तर 24चा आहे जर्नल रिझर्व्ह. अमाऊंट आहे त्याची 15,000. आणि दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस दॅट इज टू से प्रॉफिट. काय आहे हा, प्रॉफिट, कारण क्रेडिट बॅलन्स आहे. कधीच आहे, 31 मार्च 2024. प्रॉफिट आहे किती, 15,000. अरे जर्नल रिझर्व्ह 20 आहे, 20 आहे जर्नल रिझर्व्ह 20,000 आणि प्रॉफिट आहे 15,000. एवढंच आहे, कारण ह्याच्यामध्ये ॲसेट इन्क्रीज किंवा डिक्रीज असं काही दिलेलं नाही, एवढंच इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. ह्याची टोटल करू, 5, 2 आणि 3, 35,000 इज अ कॅपिटल प्रॉफिट. ह्याला नाव द्यायचं देअर फॉर कॅपिटल प्रॉफिट.
आता आपल्याला कॅपिटल प्रॉफिट काय करायचं आहे, दोघांना त्यांच्या रेशोमध्ये वाटायचं आहे. तर चेक करते बरोबर आहे का, आहे. इथं लिहूया आपण कॅपिटल प्रॉफिट ₹35,000. ह्याला आपल्याला डिवाईड करायचं आहे 2 कंपन्यांमध्ये. इकडं आपण घेणार आहोत होल्डिंग कंपनी ए लिमिटेड आणि इकडे घेणार आहोत बी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. त्यांचा रेशो आहे, हा अमाऊंट आहे ही 35,000 इंटू 4/5 आणि इथं येणार आहे 35,000 इंटू, आपण आत्ता रेशोमध्ये काढलं होतं बघा, इथं 1/5 हा बी लिमिटेडचा रेशो आहे. तर ह्याचा रेशो येईल 1/5. 5 7 जा 35, 7,000 येईल. 7,000 1 जा 7,000 आणि इथं येईल 7,000 इंटू 4, 7 चोक 28, 28,000 आणि इथं आलं 7,000. तर हे जाणार आहे गुडविलच्या स्टेटमेंटला आणि हे जाणार आहे मायनॉरिटीच्या स्टेटमेंटला, मायनॉरिटी इंटरेस्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, हे लेस होणार आहे, लक्षात ठेवा. हे काय होणार आहे, गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होणार आहे आणि 7,000 आहेत हे मायनॉरिटी स्टेटमेंटला ॲड होणार आहेत, कारण प्रॉफिट आहे. लॉस असता तर लेस झालं असतं. तर नेक्स्ट आपल्याला हे कळालं. त्याच्यानंतर आहे रेव्हेन्यू. ही इम्पॉर्टंट वर्किंग नोट आहे, वर्किंग नोट नंबर 4, स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. और लॉस पण असू शकतो, आपण दोन्ही टाकू, काय येते बघू. आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे, खूप इम्पॉर्टंट नोट आहे तुमच्यासाठी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण क्वेश्चनमध्ये बॅलन्स शीटच्या बाहेर, आउट ऑफ बॅलन्स शीट, जर तुम्हाला जर्नल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटच्या बाहेर दिला असेल, बॅलन्स शीटच्या बाहेर म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये कधी ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतील किंवा बॅलन्स शीटच्या बाहेर देतील, कधी खाली देतील कधी वर देतील, म्हणजे बॅलन्स शीटच्या बाहेर जर प्रॉफिट अँड लॉस असेल आणि जर्नल रिझर्व्ह असेल, तर तुम्हाला कसं फाइंड करायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट ते नीट लक्षात घ्या. आता मी इथं वर्किंग नोट करून दाखवते, काळजीपूर्वक बघा. आता इथं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला इथं बॅलन्स शीट बघा कधीची आहे, 31 मार्च 2025ची आणि इथं प्रॉफिट दिसतोय तुम्हाला 10,000 आणि जर्नल रिझर्व्ह आहे 30,000. कधीचा, तर 31 मार्चचा. आपण खाली लिहू इथं जर्नल रिझर्व्ह आहे बी लिमिटेडचं बघायचं आहे 30,000 आणि प्रॉफिटच आहे कारण तो क्रेडिट बॅलन्स आहे 10,000. हे कधीचं आहे ही इन्फॉर्मेशन, तर 31 मार्च 2025ची, कारण आपल्याला हे बॅलन्स शीटला नेट प्रॉफिट एवढा झालेला आहे ह्या वर्षी आणि जर्नल रिझर्व्ह एवढा आहे. आता इथं मात्र तुम्हाला काळजीपूर्वक विचार करायचा आहे, कारण जी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह हा दिलेला आहे, हा कधी कुठं दिलेला आहे, तर आउट ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या बाहेर. मग काय करायचं, तर कम्पेअर करायचं. काय करायचं, आता इथं विचार करायचा, प्रॉफिट किती होता, ओपनिंग बॅलन्स आहे 15,000, म्हणजे वर्ष चालू व्हायच्या अगोदर, म्हणजे 1 एप्रिलला, 31 मार्च म्हणजेच 31 मार्चचा क्लोजिंग आहे, 1 एप्रिलला तो ओपनिंग होतो. ओपनिंग प्रॉफिट आहे 15,000 रुपये, जर्नल रिझर्व्ह आहे 20,000. आता इथं नीट बघा, प्रॉफिट किती होता 15,000, आता प्रॉफिट किती झाला 10,000. आता इथं तुम्हाला ना मी एक छोटीशी एक ट्रिक सांगणार आहे, खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला हे माहीत आहे की तुम्ही हे करता काय, ग्राफ पेपरवर तुम्ही ना मॅथ्समध्ये शिकलेला होता बघा. ही काळजीपूर्वक बघा, कारण ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला समजलं की मग तुम्हाला रेव्हेन्यू प्रॉफिट काढायला येणं खूप सोपं आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपली इंटिजर लाईन असते, तुम्ही मॅथ्समध्ये शिकलाय ग्राफ पेपरवर. तर इथं तुमचा 0 असतो आणि इकडं प्लस नंबर असतात. ह्या साईडला 1, समजा आपण इथं 10,000 असं घेतलं किंवा 1,000 असं करत करत घेतलं. समजा आपण इथं कुठला पण नंबर घेऊया, इथं लिहूया +10,000, इथं लिहूया 20,000. तुम्हाला माहिती आहे ह्या साईडला काय असतं, प्लस असतं. ह्या साईडला तुमच्या प्लस असतं. थोडं मी बुक साईडला ठेवते म्हणजे मला व्यवस्थित लिहिता येईल. ह्या साईडला 30,000,
ह्या साईडच्या अमाऊंट सगळ्या प्लस असतात आणि ह्या साईडला तुमचं निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह -10,000, -20,000, -30,000 हे असं तुमचा ग्राफ पेपर असतो. आणि हे उभं बघायचं आहे. वर तुमचं काय असतं, प्लस असतं. +10,000, +20,000, +30,000, +40,000. आपल्याला 30,000पर्यंतच घ्यायचं होतं, पण आपलं शिकवण्यासाठी घेतलं. इकडं असतं -10,000, -20,000 आणि -30,000, -40,000 असा तुमचा एक ग्राफ असतो. आता नीट बघा, तुम्हाला काय सांगितलं आहे, प्रॉफिट झाला. प्रॉफिट म्हणजे निगेटिव्हकडे येणार नाही, तुम्ही इकडं प्लसकडेच आहात. तर कारण प्रॉफिट म्हणजे प्लस आणि लॉस म्हणजे मायनस. तर तुम्हाला ना बघा, इथं पहिला किती प्रॉफिट होता, तर 15,000 होता. म्हणजे तुमचे इथं असेल बघा, मी रेड पेनने दाखवते ह्या दोघाच्या मध्ये. इथं तुमचा प्रॉफिट होता 15,000 रुपये. किती होता, 15,000 हा तुमचा प्रॉफिट होता. प्रॉफिट आहे म्हणून आपण प्लसचं साईन दिलं. 10च्या वर होता. तर नीट बघा, इथं तुमचा ग्राफ पेपर आहे. ग्राफ पेपरवर इथं आहात तुम्ही. कधी, तर 1 एप्रिलला तुम्ही इकडं वर होता 2024ला. आता काय झालं, तुमचा ग्राफ आहे ना खाली आला बघा, 10,000वर आला. म्हणजे तुम्ही काय झालं बघा, इथं किती दाखवतोय प्रॉफिट, इयर एंडिंगला इथं प्रॉफिट दाखवतो 31 मार्चला 10,000. म्हणजे कुठं आहे तो, तर बॅलन्स शीटच्या इथं आहे 10,000 प्रॉफिट झाला. म्हणजे ह्या वर्षी काय झालं, ग्राफ तुमचा बघा नीट कुठं येतोय, तर खाली येतोय. जर तुमचा ग्राफ खाली खाली येत गेला तर नेहमी लक्षात ठेवायचं लॉस आहे. आणि जर ग्राफ वर गेला तर मग तो आहे तुमचा प्रॉफिट. आता इथं काय झालं, 15,000 प्रॉफिट होता आणि यावर्षी 10,000 रुपये झाला. म्हणजे तुमचं यावर्षी 5,000 रुपयाचं नुकसान झालं आहे. 5,000 रुपयांनी प्रॉफिट तुमचा कमी झाला आहे. म्हणजे तुम्ही लॉसमध्ये आहात, तुम्ही काम चांगलं केलेलं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, जर ग्राफ तुमचा खाली येत गेला, म्हणजे लाईन जर खाली खाली येत गेली तर तो लॉस आहे. आणि जर लाईन तुमची वर गेली तर मग तो प्रॉफिट आहे. हे चांगले टिक लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला होल्डिंग कंपनीमध्ये कधीच तुम्ही चुकणार नाही. आणि हे कधी करायचं आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना. आता इथं मग काय झालं बघा, किती हजारांनी तुमचा लॉस झाला, तर 5,000ने, कारण 15वरून 10वर आला. म्हणजे काय झालं, तर 15,000 तुमचा पहिला ओपनिंग प्रॉफिट होता. आता तुमचा 10,000 रुपये आहे. म्हणजे मायनस करायचं, म्हणजे लॉस कितीचा झाला आहे, हा 5,000 रुपयेचा लॉस आहे. कारण तुमचा ग्राफ 5,000नी खाली आला आहे. 5,000नी ग्राफ तुमचा किंवा जी लाईन आहे ग्राफची ती खाली खाली येत चालली. कितीने खाली आला, तर 5,000नी तुमचा ग्राफ खाली आला, म्हणून 5,000 इज अ लॉस. मग आपण इथं रेव्हेन्यू प्रॉफिटला घेताना लिहिणार आहे एक प्रॉफिट अँड लॉस. करंट इयरचं असतं इथं. तर इथं आहे दॅट इज टू से, ह्याला आपण ना लॉस म्हणूया. लॉस तारीख पण टाकते, कधीचा आहे हा लॉस, 31 मार्च. थांबा, असं टाकू आपण, 1 मिनिट. 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025चा लॉस आहे हा. तर किती आहे लॉस, 5,000. किती आहे, 5,000चा लॉस आहे. आपण इथं तारीख पण टाकली, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता आपल्याला दुसरं घ्यायचं आहे जर्नल रिझर्व. तो पण कधी, तर 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च, पूर्ण एका वर्षाचा. 2025 म्हणजे ॲक्वायर केल्यानंतरचा. कॅपिटलला कधी येतं, ॲक्वायर करायच्या अगोदरचा. आणि रेव्हेन्यूला कुठला येतो, तर ॲक्वायर केल्यानंतरचा. मग आता ॲक्वायर कधी केली, नीट बघा, ॲक्वायर कधी केली होती, तर इथं. मग हा जो होता 1 एप्रिलच्या अगोदरचा म्हणजे 1 एप्रिल किंवा 31 मार्च, तो गेला कॅपिटल प्रॉफिटला. आणि पूर्ण ह्या एका वर्षाचा प्रॉफिट किती आला, तर इथं आला लॉस आला 5,000 सॉरी, लॉस आला 5,000. आणि आता आपण जर्नल रिझर्व बघणार आहोत. जर्नल रिझर्व, तर जर्नल रिझर्वला विचार करायचा आहे की जर्नल रिझर्व म्हणजे असं समजा की तुमचं बँकेमध्ये एक अकाउंट आहे आणि त्या अकाउंटवर 1 एप्रिलला किंवा 31 मार्च 2024ला तुमच्या अकाउंटवर 20,000 रुपीज होते ऑलरेडी. हा बॅलन्स आहे तुमच्या अकाउंटवर. आता तुम्ही काय झालं,
आपण जर्नल रिझर्व म्हणजे काय, तर दरवर्षी प्रॉफिटमधून काहीतरी अमाऊंट आपण रिझर्व करतो, म्हणजे काय करतो, साठवतो. जर आपल्या कंपनीवर काही संकट आलं तर त्या संकटाला तोंड देण्यासाठी किंवा आपल्याकडं काहीतरी जर पैसे असायला पाहिजेत म्हणून आपण काय करतो, दरवर्षी प्रॉफिटमधून काहीतरी अमाऊंट रिझर्व म्हणजे साठवून ठेवत असतो, संकट काळात उपयोगी पडावे म्हणून. मग पहिलं तुमच्याजवळ 20,000 रुपये ऑलरेडी साठवलेले आहेत आणि ह्या वर्षी दिसतोय की 30,000 तुमचा जर्नल रिझर्व झाला. 30,000 कुठं आहेत, तर बॅलन्स शीटच्या इथं आहेत बघा. इथं बीचं बघायचं आहे, 30,000 रुपये जर्नल रिझर्व झाला. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती हजार रुपये बँकेत टाकले बघा बरं, किती हजार रुपये बँकेत टाकले, म्हणजे तो क्लोजिंग बॅलन्स दिसतोय 30,000. तर बघा इथं काळजीपूर्वक करा. जर्नल रिझर्व कसा येतो, तर पहिला 20 होता आणि आता 30 झाला, म्हणजे तुम्ही ह्या वर्षी 10,000 रुपये टाकले. कळतंय का बघा. 20,000 रुपये ऑलरेडी तुमच्या बँक किंवा तुम्ही असं म्हणा की पासबुक आहे बँकेचं, त्याच्यामध्ये 20,000 रुपये ऑलरेडी आहेत आणि आता 31 मार्च 2025ला तुमच्या बँक अकाउंटमध्ये 30,000 दिसत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती टाकले, तर ह्या वर्षी तुम्ही 10,000 रुपीज टाकले म्हणून तो 30,000 दिसतोय. म्हणजे काय केलं आपण, 30,000 मायनस 20,000 मग आला 10,000. हा झाला तुमचा जर्नल रिझर्व, म्हणजे एवढी अमाऊंट तुम्ही रिझर्वमध्ये ठेवली. बघा मागचे होते 20,000 रुपये तुमच्या अकाउंटवर ऑलरेडी आहेत, ह्या वर्षी तुम्ही 10,000 रुपीज त्याच्यामध्ये अजून टाकले, रिझर्वमध्ये साठवून ठेवले. मग किती साठले पैसे तुमचे, तर 30,000. म्हणजे सोपं गणित आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. हा आहे क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंगला 30 कसे झाले, तर ह्या वर्षी 10 टाकले. 20 + 10 = 30. तर हा जर्नल रिझर्व 30,000 आहे आणि जर्नल रिझर्व आपण ॲड करतो. पाहिजे तर तुम्ही इथं ॲड पण म्हणू शकता. ॲड केला जर्नल रिझर्व, किती अमाऊंट आली, 35,000. सॉरी, लॉस मायनस करायचा आहे. तर लॉस गेला ह्याच्यातून, तर 25,000 रुपये तुमचा. एक मिनिट इथं 10,000 आहे जर्नल रिझर्व. हा किती आहे, 10,000 जर्नल रिझर्व, 5,000 लॉस आहे. तर थोडं नीट बघा. आता इथं नीट बघा, जर्नल रिझर्व किती आहे ह्या वर्षीचा, 10,000 आणि लॉस किती आहे, 5,000. मग लॉस आपण काय करतो, मायनस करतो. जर्नल रिझर्वमधून लॉस मायनस करायचा, प्रॉफिट झाला तर ॲड करायचा. म्हणजे इथं काय येणार आहे, 5,000 आणि जर्नल रिझर्व आहे 10,000. मग 10,000मधून 5,000 गेले, 5,000 हे आहे तुमचा रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिटच झाला, कारण प्रॉफिट म्हणायचं आहे, कारण तुमचा ॲन्सर प्लसमध्ये आलं आहे. बघा तुम्हाला प्रॉफिट आहे का लॉस आहे कसं कळेल, तर आपण इथं दाखवू. इथं बघा असं करणार आहोत आपण. जर्नल रिझर्व किती आहे, 10,000 आणि त्याच्यातून लेस काय करतो आपण, लॉस लेस केला 5,000. मग ॲन्सर किती आलं, 5,000. मग हे मायनस होतं आहे का, तर होतं आहे. जर लॉस जर असता 15,000 तर मग मायनस नसतं झालं. म्हणून इथं लक्षात ठेवा, 10,000मधून 5,000 जात आहेत, ॲन्सरला साईन येणार आहे प्लसचं. अजून पण बघा, आता तुम्ही म्हणाल जर्नल रिझर्व आहे 10,000 ही आपल्या जवळ असलेले पैसे आहेत म्हणजे प्लस आहे, कारण तुमच्याजवळ आहे. त्याच्यातून मायनस करायचं, लॉस आहे म्हणजे मायनस. 5,000 गेले तर काय होणार आहे, तर 10,000 जेव्हा पण ऑपोजिट साईन येतं तेव्हा मायनसच होतं. मग ह्या दोघांचं मायनस केलं तर ॲन्सर येणार आहे 5,000. मग बिगर नंबरचं साईन ॲन्सरला द्यायचं, बिगर नंबरला साईन आहे प्लसचं म्हणून ॲन्सर येईल प्लस. समजा तुम्ही इथं आपण काय केलं आहे, पहिलं लॉस लिहिलं आहे. लॉस किती आहे, 5,000. ह्याला येतं साईन मायनसचं. आणि जर्नल रिझर्व म्हणजे तुमच्याकडे साठवलेले पैसे आहेत, स्वतःजवळ आहेत, हे आहे 10,000. आता आपण बघा साईन काय येणार आहे, मोठ्या नंबरचं. दोघांचं काय होणार आहे, मायनसच होणार आहे. 5,000 आणि मायनस 10,000 म्हणजे ॲन्सर येणार आहे. तुम्ही जरी कॅल्सीवर जरी केलं तरी पण बघा तुमच्या लक्षात येईल. आता 5,000 आहे, आता इथं मायनसचं साईन द्यावं लागेल. एक मिनिट, माझ्याकडे सायंटिफिक कॅल्सी नाही आहे. तर बघा आपण काय करू, ह्या दोघांचं मायनस, 10मधून 5 गेले, 5,000. बिगर नंबरचा ॲन्सरला साईन, बिगर नंबर कोण आहे, 10,000 म्हणून 10,000चं साईन येईल ॲन्सरला. आणि जर तुम्हाला असं नाही कळलं तर तुम्ही असं पण लिहू शकता, पहिला जर्नल रिझर्व वर गेलं आहे तसं आणि त्याच्यातून लेस करायचं आहे लॉस.
तर तुम्हाला हे जर स्टेटमेंट असं नसेल कळालं तर तुम्हाला अजून पण दाखवते मी कसं करायचं बघा. 4 नंबरचं स्टेटमेंट आपण इथं म्हणू रेव्हेन्यू प्रॉफिट और लॉस. तुम्हाला कळण्यासाठी मी रफ केलं, नाही तर माझं आन्सर बरोबरच होतं. आपण पहिलं घेऊ, इथं जसं जर्नल रिझर्व घेतला आहे तसं तुम्ही नेहमी पहिलं जर्नल रिझर्वच घ्या. जर्नल रिझर्व नेहमी जर्नल रिझर्वच घ्या. तारीख लिहा इथं 1 एप्रिल, एका वर्षाचा आहे. 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. जर्नल रिझर्व किती आहे तर 10,000. किती आहे 10,000 हा जर्नल रिझर्व आहे. 10,000. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट आला तर ॲड करायचं, लॉस आला तर लेस करायचं. लेस प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से लॉस. तारीख टाकायची आहे, कधीचा होता हा 1 एप्रिल 2024 टू 2025. किती आहे लॉस तर 5,000चा लॉस आहे. लेस करायचं आहे. जर्नल प्रॉफिट आला असता तर तुम्ही ॲड केलं असतं, लॉस आहे म्हणून लेस केलं, ॲन्सर आलं 5,000. म्हणजे हे पण जर तुम्हाला साईनमध्ये गडबड होत असेल, म्हणजे ही जर तुम्हाला अवघड वाटत असेल, रूल माहिती नसतील, तर मग आपला ह्या पद्धतीनं करा. तर हा आला 5,000. 5,000 आलं रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिटच का आला कारण ह्याला निगेटिव्हचं साईन नाही. 10,000 जर तुम्ही कॅल्सीवर केलं 10,000 मायनस 5,000. बघा आता येईल तुमचं, एक मिनिट, 10,000 मायनस 5,000 सिम्पल होतं. तर ॲन्सर आलं 5,000. तर हे तुम्हाला कळेल. मग आपण रेव्हेन्यू प्रॉफिट काय करणार आहोत, दोघांना डिवाइड करणार आहोत. रेव्हेन्यू प्रॉफिट ₹5,000. फक्त मी चेक करते बरोबर आहे का बुकमध्ये, एक मिनिट. हां आहे बरोबर. तर आपण काय करू तर डिवाइड करू दोघांना. ह्या साईडला येईल ए लिमिटेड, ह्या साईडला येईल बी लिमिटेड. 5,000 इंटू 4/5 हा रेशो, आणि इथं येईल 5,000 इंटू हा रेशो घ्यायचा 1/5. इथं येईल 1,000. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता, काही गरज नसेल तर नका करू. बघा असेल 5,000 डिवाइड बाय 5. आन्सर आलं 1,000. सोपं होतं. 1,000 हे येतं मायनॉरिटी इंटरेस्टला. ब्रॅकेटमध्ये लिहायचं मायनॉरिटी इंटरेस्ट, आणि हे येईल 4,000. तुम्ही इथं पाहिजे तर करू शकता. 5,000 डिवाइड बाय 5 इंटू 4,000. हे सोपं होतं. 4,000 हे येतं कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर आता तुम्हाला हे प्लस होतं आणि हे पण प्लस होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जी रेव्हेन्यू आहे तो बी लिमिटेडचा आहे, आणि कॅपिटल पण बी लिमिटेडचा आहे. बी लिमिटेड. आता जेव्हा तुम्ही गुडविलचं स्टेटमेंट करायला चाल तिथून पुढं तुमची ए लिमिटेड असेल. तर आता ह्याच्या पुढं आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचा आहे. 4 नंबरची वर्किंग नोट झाली. आता 5 नंबर मायनॉरिटी इंटरेस्ट किंवा स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट कोणाचा आहे तर बी लिमिटेड, बीचा आहे. बी लिमिटेड थोडं व्यवस्थित लिहिते. हे आहे बी लिमिटेड. इथं काय घेतो आपण फेस व्हॅल्यू, हेल्ड बाय मायनॉरिटी, म्हणजे बी लिमिटेड. हेल्ड बाय बी लिमिटेड. बी लिमिटेडची फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू कशी काढायची बघा. तुम्ही इथं बघा त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केलेत तर 10,000 त्यांनी इश्यू केले होते. त्यातले
8,000 शेअर्स 8,000 शेअर्स एनी ॲक्वायर केले, म्हणजे त्यांच्याकडे शिल्लक किती राहिले 2,000 नंबर ऑफ शेअर्स. 2,000 नंबर ऑफ शेअर्स इंटू एक शेअर्स आहे 10 रुपयेचा, म्हणजे 2 1 जा 2 1 2 3 4 1 2 3 4 20,000 हे शेअर कॅपिटल आहे बी लिमिटेडचं. बी लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 20,000 रुपये शिल्लक राहिले. मायनॉरिटीला काय काय येतं तर कॅपिटल आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, इथं काय काय येतं ते लिहिते. रिमेनिंग कॅपिटल आहे कॅपिटल प्लस कॅपिटल प्रॉफिट प्लस रेव्हेन्यू प्रॉफिट एवढं येतं इथं. तर फेस व्हॅल्यू किती होती याची, थोडंसं खाली लिहिते इथं. एक फेस व्हॅल्यू हेल्ड बाय मायनॉरिटी, ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 10,000 मायनस 8,000 इज इक्वल टू 2,000 इंटू ₹10 ईच. किती आले मग 20,000. 20,000 रुपयाचे शेअर्स होते. 2,000 इंटू 10 आपल्याला असं करायचं होतं. 2,000 इंटू 10 20,000. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. बघा आपण इथं लिहिलं आहे मायनॉरिटी इंटरेस्टला ह्या कॅपिटल प्रॉफिट काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. खाली इथं लिहा ॲड कॅपिटल. लॉस आला तर लेस करायचं कॅपिटल प्रॉफिट. मायनॉरिटीचं कॅपिटल प्रॉफिट आहे 7,000 आणि 3 नंबरला ॲडच होणार आहे, म्हणून मी इथं ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. बी लिमिटेडचंच बघायचं आहे. आपण लिहिलं इथे मायनॉरिटी इंटरेस्टच्या आपण वर्किंग नोटला हा प्रॉफिट ॲड करणार आहोत 1,000. टोटल झाले 20 7 27 28 28,000. हे झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. फक्त आपण चेक करू मायनॉरिटी इंटरेस्ट, हां राईट. तर ह्याला नाव द्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या इंटरेस्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असं लिहिलं इयर. हे जी मी रेड पेनने लिहिते तुमच्या माहितीसाठी लिहिते, तुम्ही तुमच्या ॲन्सर शीटमध्ये लिहायचं नाही. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे गुडविल, स्टेटमेंट ऑफ गुडविल. इथून पुढं बी लिमिटेड असणार आहे, सॉरी ए लिमिटेड असणार आहे. गुडविल म्हणा किंवा कॅपिटल रिझर्व, आपल्याला माहिती नाही काय येणार आहे म्हणून मी दोन्ही नावं दिली. कॅपिटल रिझर्व. इथून पुढं तुमचा ए लिमिटेड चालू होणार आहे. ज्या पण व्हॅल्यू घेणार आहात तुम्ही ए लिमिटेडच्या घेणार आहात. आता बघायचं कॉस्ट ऑफ शेअर्स, की जे बॅलन्स शीटला दिलेलं असतं. कॉस्ट ऑफ शेअर्स कितीला त्यांनी शेअर्स ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे 8,000 शेअर्स 1,20,000 रुपयाला घेतलेत. त्याला म्हणायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ शेअर्स. ॲक्वायर बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडने ॲक्वायर कितीला केलेत, बॅलन्स शीटला दिसत आहेत 1,20,000. 1,20,000ला त्यांनी ॲक्वायर केलेला आहे. बघा इथं तुम्हाला दिसत असेल बॅलन्स शीटला 1,20,000 रुपयाला ॲक्वायर केले. आणि त्यांनी ॲक्च्युली शेअर्स किती घेतलेत बघा. आता इथं बघा किती शेअर्स ॲक्वायर केलेत, आपण इथं लिहिलेलं आहे 8,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. 8,000 शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे तर 10 रुपीज. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली पैसे किती द्यायला पाहिजे होते, 8 1 जा 8 1 2 3 4 1 2 3 4 80,000 रुपीज ही फेस व्हॅल्यू होती. म्हणजे द्यायला पाहिजे होते 80,000 रुपये, पण त्यांनी शेअर्स कितीला घेतलेत 1,20,000 रुपयाला. इथं लिहायचं लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ॲक्वायर तुम्ही इथं बाय ए लिमिटेड पण म्हणू शकता. त्यांनी कितीला घेतले तर इथं लिहिते मी किती शेअर्स ॲक्वायर केले तर 8,000 शेअर्स. कितीला तर ₹10 ईच. किती झालं 80,000. लेस लिहिलं आहे, लेस करायचं आहे. हे लेस केल्यानंतर किती अमाऊंट येते बघा, मला वाटतं 40,000 येते. तरी पण मी करून दाखवते तुम्हाला, कधी कधी कॅल्क्युलेशन चुकतं पण 40,000 यायला पाहिजे.
आलं तर 40,000 हे लेस केलं. ह्याला म्हणतात एक्सिस अमाऊंट पेड बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडने 40,000 रुपये जास्त अमाऊंट भरलेले आहे. तर तुम्ही ह्याला म्हणू शकता इथं एक्सिस अमाऊंट पेड, एक्सिस अमाऊंट पेड 40,000. आता ह्याच्या पुढं काय करायचं आहे बघा, इथं आपण लिहिलेलं आहे कॅपिटल प्रॉफिट. हे काय होतं, गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होतं. तर मग इथं आपण कॅपिटल प्रॉफिट लेस करणार आहोत. लेस कॅपिटल प्रॉफिट किती आहे, कॅपिटल प्रॉफिट 28,000. लेस होतं आहे का, तर होतं आहे. मायनस होतं आहे का ह्याच्यातून, होतं आहे. 40,000 मायनस 28,000, 40,000 मायनस 28,000, 12,000. तर 12,000 ॲन्सर आलं ह्याला. आता जर मायनस नाही झालं तर मग कॅपिटल रिझर्व, मायनस झालं तर त्याला म्हणायचं आहे गुडविल. गुडविल. आता गुडविल कुठे येते, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ॲसेटला, ए म्हणजे ॲसेट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला हे 12,000 येणार आहे आणि हे 28,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येणार आहे. आता त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आपलं महत्त्वाचं आहे. ह्यावेळेस क्वेश्चनमध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला स्टॉकशी रिलेटेड आलं आहे. मग त्याला आपण नेक्स्ट स्टेटमेंटला म्हणणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. तर अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे स्टॉक त्यांनी विकला 20,000 रुपयाला. सेलिंग प्राईस हे नीट बघा, ऑन द सेलिंग प्राईस. तर थोडंसं मी अगोदर लिहिते मग समजवते तुम्हाला. 7 नंबरचा आहे स्टेटमेंट ऑफ. आपण नेक्स्ट पेजवरच करूया कारण इथं जागा नाही पुरणार आहे म्हणून. तर आपण इथं नेक्स्ट पेजवर करूया. स्टेटमेंट नंबर 7. स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. हे आता ए लिमिटेडचं गुडविलपासून ए लिमिटेड चालू झालेलं आहे. ए लिमिटेडच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. अनरिअलाइज प्रॉफिट आता इथं नीट बघायचं आहे. पहिला आपण काय करतो, एक रेशिओ काढतो. तर फॉर्म्युला तुमचा असा आहे, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. पी म्हणजे प्रॉफिट. तर सेलिंग प्राईस बघा, आता जर तुम्हाला मी असं म्हणलं की तुम्ही एक वस्तू मार्केटमधून 100 रुपयाला आणली, ही झाली तुमची कॉस्ट प्राईस, आणि तुम्ही विकली कितीला, तर 120 रुपयाला. तर तुम्ही प्रॉफिट किती घेतला, 20 रुपये. म्हणून कॉस्ट प्लस प्रॉफिट असतं. म्हणजे हा फॉर्म्युला समजवते. म्हणजे काय आलं, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस. हा झाला फॉर्म्युला. तर आता इथं क्वेश्चन नीट बघायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, ऑन शब्द असतो बघा, असं लिहितात, ऑन कॉस्ट प्राईस, ऑन सेलिंग प्राईस. तर नीट बघायचं आहे काय लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं आहे ऑन सेलिंग प्राईस. म्हणजे जिथं तुम्हाला ऑन शब्द असेल, ऑन सेलिंग प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस 100 रुपीज आहे. ऑन कॉस्ट प्राईस म्हणलं तर कॉस्ट प्राईस तुमची 100 असेल. तर फॉर्म्युला बघा आता नीट इथं काय मी करते, थोडंसं काळजीपूर्वक बघा. आपला फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा फॉर्म्युला आहे. आता त्याने सांगितलं ऑन सेलिंग प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस 100 आहे. मग प्रॉफिट किती सांगितलं आहे, तर 20% म्हणजे प्रॉफिट आहे 20%. मग कॉस्ट प्राईस किती असेल, तर तुम्ही काय करता, इक्वल टूच्या ह्या साईडला 100 रुपीज आहेत, ह्या इकडं प्लस आहे, ह्या जर इक्वल टूच्या ह्या साईडला आलं तर मायनस होतं. म्हणजे किती येणार आहेत, 80 रुपीज. म्हणजे कॉस्ट प्राईस आहे 80 प्लस 20 इज इक्वल टू 100 असं येणार आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत बघा, मी कॉस्ट प्राईस, कारण महत्त्वाचा शब्द हा आहे ऑन सेलिंग प्राईस. जर इथं लिहिलं असतं ऑन कॉस्ट प्राईस तर मग ते तुमचं सेंटेन्सेस बदललं असतं. इथं लिहिलं सेलिंग प्राईसवर 20% प्रॉफिट आहे, म्हणून सेलिंग प्राईस 100 पकडायची. किती येणार आहे, 100 येणार आहे सेलिंग प्राईस. आणि प्रॉफिट दिला आहे आपल्याला 20% म्हणजे प्रॉफिट आहे 20. मग कॉस्ट प्राईस किती असेल, तर 100 मायनस 20 80. आता तुम्ही बघा 80 प्लस 20 केलं तर 100 येतं. फॉर्म्युला आहे खाली प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट किती आहे, तर 20, सेलिंग प्राईस आहे 100. ह्याचा रेशिओ काढा बघा, इथं दाखवते करून. 20 डिवाइड बाय 100. ह्या झिरोला हा झिरो गेला, 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे 1/5 आला. रेशिओ किती आला, 1/5. रेशिओ आला 1/5.
आता आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 5000. मग काय करायचं, 5000 इंटू 1/5 इंटू 1/5. बघा किती येईल, 5000 इंटू 1/5 1000 येईल, डिवाइड बाय 5 1000 आलं. तर आन्सर आलं तुमचं 1000. आता 1000 इंटू त्याचा एचा रेशो आपण किती काढला आहे बघा, 4/5 काढलेला आहे. हा एचा रेशो आहे, ह्या रेशोने मल्टिप्लाय करायचा आहे त्याला, इंटू 4/5. किती येतं आहे बघू, हा आहे अनरिअलाइज प्रॉफिट. 1000 इंटू 4 डिवाइड बाय 5 800 हा आहे अनरिअलाइज प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट एवढा आहे. मग हा कुठं जातो अनरिअलाइज प्रॉफिट, हा स्टॉकमधून लेस होतो. स्टॉकमधून काय होतं, बॅलन्स शीटला लेस होतो. बॅलन्स शीटला स्टॉकमधून ॲसेट साईडला नाही का, स्टॉक कुठं असतो, ॲसेटला असतो, त्याच्यातून हा लेस होतो. हे लक्षात ठेवा. मी इथं लिहिलं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉकमधून लेस होतो. तर हे 800. आणि अजून कुठं जातं, तर ह्याच्या खालचं जे वर्किंग नोट आहे, अजून एक वर्किंग नोट आहे, त्या वर्किंग नोटमधून पण तो लेस होतो अनरिअलाइज प्रॉफिट. त्याला आपण म्हणतो शेवटची जी वर्किंग नोट आहे, तर आपल्याला काढायचं आहे, हे म्हणतात त्याला प्रॉफिट अँड लॉस. कोणाचं आहे, तर कॉन्सॉलिडेटेड एचं आहे, कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आता हे का काढायचं, कारण एचा सगळा प्रॉफिट आपल्याला एकत्र करायचा आहे, म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटला लिहिता येईल. मग एचा बघा प्रॉफिट किती आहे, इथं एचा बघायचा आहे, बीमध्ये जाऊ नका. एचा प्रॉफिट बघायचा आहे 40,000, इथं लिहिणार आहोत आपण, इथं प्रॉफिट अँड लॉस. आणि तो प्रॉफिटच आहे, दॅट इज टू से प्रॉफिट, कारण तो क्रेडिट बॅलन्स आहे किंवा लायबिलिटीला असेल तर प्रॉफिटच असतो. 40,000चा प्रॉफिट आहे. अजून इथं काय प्रॉफिट आहे का, नाही. जर्नल रिझर्व एचा घ्यायचा नाही, जर्नल रिझर्व एचा कुठं जाणार आहे, बॅलन्स शीटला. तर प्रॉफिट अँड लॉस घेतला. अजून कुठला आहे बघा, आपण आत्ता वर्किंग नोट केलेली होती, आता जरा बुक साईडला ठेवते. इथं बघा आपण लिहिलं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. हां, इथं कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हा रेव्हेन्यू प्रॉफिट काय होतो, ॲड होतो. म्हणजे सगळा प्रॉफिट आपण एकत्र करतोय. कोणाचा, तर बीचा. इथं लिहिणार आहोत ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट 4000. बघून घे, इथं कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस प्लस होतो 4000. आता जेव्हा आपण प्रॉफिट असतो ना, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे की फक्त गुडविलच्या स्टेटमेंटला हा कॅपिटल प्रॉफिट लेस होतो, बाकी सगळं ॲडच होतं. म्हणजे हे मायनॉरिटीला ॲड होतं, हे मायनॉरिटीला ॲड होतं, आणि हे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला ॲड होतं. फक्त गुडविलला हे मायनस होतं. जर लॉस आला तर ह्याच्या अपोजिट करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मग इथं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 4000, आणि मग याची टोटल झाली 44,000. आता त्याच्यातून हा अनरिअलाइज प्रॉफिट आहे तो लेस करायचा आहे. अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे त्याला मिळणार नाही, एला बीकडून हा प्रॉफिट मिळणार नाही, कारण त्या दोन कंपन्या काय झालेल्या आहेत, एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे बी लिमिटेड ही ए लिमिटेडच्या अंडर काम करणार आहे म्हणून. मग इथं लिहिणार आहोत आपण लेस अनरिअलाइज प्रॉफिट किती आहे, तर 800 गेले 43,200. फक्त मी चेक करते बरोबर आहे का, आहे. तर ह्याला म्हणायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. हे कुठे येणार आहे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे आहे ए लिमिटेडचं, आणि हे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ही अमाऊंट. तर आता आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. मी बॅलन्स शीट अगोदरच तयार केलेली नाही, कारण मला हे समजत नव्हतं की मला आज किती जागा लागेल म्हणून. तर आपण 2 मिनिटामध्ये एक बॅलन्स शीट तयार करूया. व्हर्टिकल फॉर्ममध्ये बॅलन्स शीट तयार करायची आहे. 2 बॅलन्स शीटला एच्या आणि बीच्या बॅलन्स शीटला कंबाईन करायचं आहे, एकत्र करायचं आहे. तर आपण लगेच करू 2 मिनिटामध्ये. 2 मिनिट पण नाही लावते, मी लगेच करते.
वर लिहायचं आहे आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ, वर लिहिते मी, बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड. आता आपल्याला लिहायचं आहे अँड इट्स सबसिडरी बी लिमिटेड ॲज ऑन 31st March 2025. इथं सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, इथं रुपीज आणि इथं रुपीज. पहिलं येतं इक्विटी अँड लायबिलिटीज. आपण बुकच्या पद्धतीनं बॅलन्स शीट बनवणार नाही, आपल्याला आपल्या पद्धतीनं बनवायची आहे. इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये आपण म्हणणार आहोत, ह्याला आपण फर्स्ट म्हणूया, त्याच्यामध्ये ए म्हणूया शेअर कॅपिटल. पहिलं ॲथोराईज घ्यायचं, ॲथोराइज्ड इक्विटी शेअर कॅपिटल. आता इथं एचं घ्यायचं आहे आपल्याला. मग नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपण एचं बघणार आहोत. एचं कॅपिटल घ्यायचं आहे, बीचं घ्यायचं नाही. तर एचं कॅपिटल आहे इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ₹5,000, म्हणजे 50,000 नंबर ऑफ शेअर्स आहे. तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करता येतात. 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच. आणि ॲथोराइज कॅपिटलला काय करायचं आहे, बाहेर 5 लाख रुपीज लिहायचं, त्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं. हे झालं एक. ला आपण 1 म्हणू, इथं आपण 2 म्हणू. इश्यूड, सबस्क्राइब्ड अँड पेड अप शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर कॅपिटल. इथं पण सेम तसंच लिहिणार आहोत. 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच. आणि हे पण आपण बाहेरच्याच कॉलममध्ये लिहिणार आहोत. एकच शेअर्स आहे इथं, ह्याला डबल अंडरलाईन करायची नाही. त्याच्यानंतर तिसरं आहे जर्नल रिझर्व, म्हणजे त्याला आपण हे म्हणतो रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये एक जर्नल रिझर्व, एचा बघायचा आहे. मला वाटतं एचं कॅपिटल रिझर्व पण आहे, तर पण घेऊ. जर्नल रिझर्व आहे 1,20,000. 1,20,000 तुम्ही आत लिहिला तरी चालेल. तुम्हाला कळावं म्हणून मी लिहिणार आहे. हे कोणाचं घेतलं आपण, तुम्हाला समजावं म्हणून लिहिते. ए लिमिटेडचं आहे, हे पण ए लिमिटेडचं आहे, आणि हे पण नुसतं ए लिहिते म्हणजे कळेल ए लिमिटेडचं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं घेणार आहोत कॅपिटल रिझर्व. आता आपल्याला सगळी बॅलन्स शीट घ्यायची आहे. कॅपिटल रिझर्व आहे 1 लाख. आणि तिसरं घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस, की जो आपण इथं काय लिहिलं आहे रिझर्व अँड सरप्लस. त्याच्या अंडरमध्ये हा प्रॉफिट अँड लॉस पण येणार आहे. इथं आहे बघा हा प्रॉफिट. तर हा प्रॉफिट येणार आहे इथं. मग आपण इथं लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. हा अमाऊंट आहे 43,200. आणि 4 नंबरला येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. आता बॅलन्स शीट आपण पूर्ण घेतोय बघा. इथलं काय घेतलं तर तुम्ही ए लिमिटेडचं
हे कॅपिटल घेतलं. हे नाही घेतलं कारण ह्यातले शेअर्स ॲक्वायर केले होते आणि राहिलेला पण हे मायनॉरिटी इंटरेस्टला घेतलेले आहेत, म्हणून हे परत नाही घ्यायचं. ह्यातले राहिलेले शेअर्स आपण घेतलेत. हे नव्हतं घेतलं म्हणून हे घ्यायचं आहे, हे घ्यायचं. इकडचं काय आता घ्यायचं नाही. इकडचं फक्त आता जी एक्सटर्नल लायबिलिटी आहे तीच फक्त बी लिमिटेडची घ्यायची. आता बी लिमिटेडचं काही नाही घ्यायचं, फक्त एक्सटर्नल लायबिलिटी घ्यायची आहे आणि ॲसेट. तर आता आपण बघितलं ए लिमिटेडचं घेतलं, प्रॉफिट अँड लॉस पण झाला, प्रॉफिट अँड लॉस झाला, जनरल रिझर्व झालं, कॅपिटल झालं, शेअर्स झाले. आता आपल्याला एक्सटर्नल लायबिलिटी, आता मायनॉरिटी इंटरेस्ट कुठून घेतो, तर हे आपण इथं लिहिलं आहे ना, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय आहे, बीचं कॅपिटल आहे, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, म्हणून आपण तो इथं घेतला 28,000. अमाऊंट लिहायची राहिली 28,000. आता आपल्याला काय करायचं आहे, करंट लायबिलिटी म्हणायचं आहे, आपण त्याला बी म्हणू. हे मायनॉरिटी इंटरेस्टचं स्टेटमेंट तुम्ही इथं नोट नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता. मायनॉरिटी इंटरेस्टची नोट नंबर आहे 5, तर नोट नंबर आहे 5 आणि प्रॉफिट अँड लॉसची नोट नंबर आहे 8. नोट नंबर आहे 8. टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. करंट लायबिलिटीज आता इथं कुठल्या आहेत ना लायबिलिटीज, अशाच बघून लिहायच्या आहेत. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिटर्स ए लिमिटेड, बी लिमिटेड. एची किती आहे 1,49,700 आणि बीचे आहे 36,000. या दोघांचं ॲड करून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. व्यवस्थित करूया. 1,49,700, 1,49,700 प्लस 36,000, 1,00,000. क्रेडिटर्सच्या समोर लिहूया आपण 1,85,700. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. बिल्स पेएबल आहे ए लिमिटेडचे 21,300 आणि एकाचे आहेत 1,000, 22,300. हे ओरली होते म्हणून केलं मी इथं. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचा नाही आहे आणि बी लिमिटेडचा, ह्याला आपण म्हणून नील, आणि ह्याचा आहे 6,400. बाहेर येईल 6,400. मला वाटतं आता आपली लायबिलिटी साईड संपली. लायबिलिटीला काय राहिलं आहे का, हे घेतलं आपण लायबिलिटीला, मायनॉरिटी इंटरेस्ट घेतलं हे लायबिलिटीला, तर हे ॲसेटला जाणार आहे. तर आपलं इथं ॲसेट लायबिलिटी साईड संपली. लायबिलिटीची आपण टोटल करू 1,85,700. बरं ठीक आहे, पहिल्यापासून करू. 5,00,000, 5,00,000 प्लस 1,20,000. बुकप्रमाणे करायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपले आन्सर बरोबर येणार आहे. 1,00,000 प्लस 43,200 प्लस 28,000 प्लस 1,85,700 प्लस 22,300 प्लस 6,400. फक्त मी चेक करते, आन्सर आलं आहे 10,05,600. चेक करते फक्त. एकच मिनिट, आपण फक्त चेक करू. एकदा मला व्यवस्थित बघू द्या. 6,400, 22,300 हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. 1,20,000, 85,00,000. परत एकदा चेक करते फक्त. माझा आन्सर बरोबर येणार आहे, मी तुम्हाला करूनच दाखवणार आहे हे क्वेश्चन. 5,00,000 कारण बुकने थोडंसं वेगळं केलेलं आहे, आपल्याला तसं करायचं नाही आहे. प्लस 1,20,000
प्लस 1 लाख प्लस 43,200 बरोबर प्लस 28,000 प्लस 1,85,700 प्लस 22,300 प्लस 6,400. आन्सर येणार आहे, आपण लिहू इथं 10,05,600 ही झाली आपल्या लायबिलिटीची टोटल. याला म्हणू आपण टोटल फर्स्ट. येणार आहे आन्सर, तुम्ही काळजी नका करू, कारण आपण सोप्या पद्धतीनं करतोय म्हणून आन्सर बरोबर येणार आहे. पुढे आपण लिहिणार आहोत ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक येणार आहे इंटेन्जिबल फिक्स्ड ॲसेट्स. त्याच्यामध्ये आहे गुडविल. गुडविलची अमाऊंट आपण काढलेली आहे 12,000. किती आहे इथं 12,000 रुपये. त्याच्यानंतर असू द्या, आपला आन्सर बरोबर येणार आहे. तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल, पण सोपं करणार आहे मी, बुकने थोडंसं वेगळं केलेलं होतं म्हणून. तर आपण बघूया. आता इथं बघायचं आहे आपल्याला फिक्स ॲसेट दोघांची घ्यायची आहे. त्याच्या खाली 2 नंबरला फिक्स ॲसेट ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 2,45,500. इथं ठेवते बुक, मला इथं जरा दिसत नाही आहे. एची ॲसेट आहे 2,45,500 आणि बीचे आहे 23,000. ह्याला आपल्याला ॲड करून बाहेर घ्यायचं आहे. 500, 8 5 आणि 3 8, 4 आणि 2 6, 2,68,500. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही, स्टॉक घ्यायचा आहे. करंट ॲसेट म्हणू आपण त्याला. करंट ॲसेट स्टॉक ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचा स्टॉक आहे 4,14,000 आणि 1,23,000. दोघांचे टोटल करून अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला मायनस करायचं आहे. 4,14,000 प्लस 1,23,000. आन्सर आलं इथं 5,37,000 लेस अनरिअलाइज स्टॉक, अनरिअलाइज प्रॉफिट अनरिअलाइज प्रॉफिट किती होता आपण इथं काढले बघा. अनरिअलाइज प्रॉफिट 800 होता. 800 रुपीज मायनस 800 55 लाख. स्टॉकच्या समोर लिहिते मी इथं, किंवा इथं लिहिलं तरी चालेल. 5,36,200. आता स्टॉक झाला. त्याच्यानंतर डेटर्स आणि कॅश. पुरणार नाही जागा असं तर वाटतंय. डेटर्स किती आहेत एचे आणि बीचे. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. एचे डेटर्स आहेत 87,000, बीचे आहे 37,400. 37,400 87,000 प्लस 37,400 1,24,400. आता राहिलं कॅश. थोडीशी जागा कमी पडते. ए लिमिटेड आणि बी लिमिटेड. ए लिमिटेडचीच आहे कॅश 64,000. बाहेरच लिहिते. ए लिमिटेडची आहे 64,500. आता आपल्याला टोटल करायचे आहे. टोटल करू आपण. बघा आता हे तर घेतलं, त्याच्या खालूनच जाऊया आपण. 64,500 प्लस 5,36,200
36,200 प्लस 2,68,500 त्याच्यानंतर आहे प्लस 12,000. आन्सर इज करेक्ट. 10,05,600 10,05,600 झाली टोटल. ही सेकंडची टोटल आहे. याला आपण सेकंड म्हणूया. तर बघा आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे. फक्त ना बुकमध्ये काय केलेलं आहे त्यांनी गुडविल रिझर्वमधून मायनस केले. तुम्ही करू नका, कारण तुमच्या एखादी स्टेपमध्येच नवीन आली किंवा वेगळी आली तर ते मुलांना समजत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, बुक्समध्ये जे दिलं आहे तसंच केलं पाहिजे असं काही नाही, कारण कुठेही आपण रिझर्वमधून गुडविल कधी मायनस करत नाही. तर तुम्ही ॲसेटचा ॲसेटला ठेवा, लायबिलिटीचं लायबिलिटीला ठेवा. कॅपिटल रिझर्व हा लायबिलिटी आहे आणि गुडविल ही ॲसेट आहे, म्हणून मी काही चेंज केलेला नाही. तर आन्सर इज करेक्ट. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.